वादळ वारं. बाबा कदम यांची कादंबरी. प्रकरण 9. 47च्या 15 ऑगस्टला पारतंत्र्याची शृंखला निखळली. 150 वर्षाच्या निद्रेनंतर देश खडबडून जागा झाला. लोकांच्या उत्साहाला उधाण आलं. परकीय सत्तेच्या शोषणानं दुर्बल झालेला देश राष्ट्र उभारणीच्या कार्याला लागला. लोकनियुक्त पुढाऱ्यांनी देश यंत्रणा आपल्या हाती घेतली. कधी नव्हते इतके उत्साहाचे वारे वाहू लागले. साहेब गेले, पण जाताना आपली कायमची पावलं ठसवून गेले. 18 पगड जाती नि धर्म असलेल्या देशांत ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिलेले असंख्य लोक निर्माण करून गेले. शिवाय एकदा पेरलेलं चांगल्या तऱ्हेनं पिकत राहावं म्हणून सातासमुद्राकडून धर्मोपदेशक आणि मिशनरी यांची ये-जा चालूच राहिली. धर्मप्रसार आणि प्रचार यांची प्रभावी यंत्रणा म्हणजे शिक्षण संस्था हे त्यांनी केव्हाच अचूक ताडलं होतं. देशभर चर्च कौन्सिलचं जाळं पसरलं होतं. प्राथमिक शाळा कॉलेजं उघडली गेली होती. जे त्या धर्माचा स्वीकार करतील त्यांना मोफत शिक्षण मिळत होतं. कपडा लत्ता मिळत होता. शिक्षणक्रम पुरा झाल्यानंतर निर्वाहाचं साधन म्हणून नोकऱ्याही मिळत होत्या. शिवाय सर्वसामान्य भारतीयांना जन्मांतरीही मिळणार नाही अशी एक सोय त्या लोकांनी उपलब्ध करून ठेवली होती. उच्च शिक्षणासाठी परदेशगमन. सन 1948 त्रिवेंद्रमच्या दी एडवर्ड मिशन स्कूल मधून सिनियर केम्ब्रिजच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकवलेला हुशार विद्यार्थी रिचर्ड मायकेल आपल्या मम्मीसोबत लंडनला उच्च शिक्षणासाठी निघाला होता. मुंबईच्या बेलार्ड डॉकवर क्वीन एलिझाबेथ ही प्रचंड बोट निघण्याच्या तयारीत होती. युरोपला निघालेल्या प्रवाशांचे पासपोर्ट आणि व्हिसा कस्टमचे लोक तपासत होते. बोटीच्या शिडीवरून तपासलेला एक उतारू वर चढत होता. तपासणी अधिकाऱ्यानं हातातला पासपोर्ट तपासला आणि त्यानं पुकारा केला. रिचर्ड मायकेल, एक उंचापुरा देखणा पाश्चात्य पद्धतीचा वेश केलेला तरुण पुढं झाला. "येस, ओके, गो अहेड." कस्टम अधिकाऱ्यानं बोटीच्या शिडीकडं अंगुली निर्देश केला. दुसरा पासपोर्ट त्यानं पडताळून पाहिला आणि पुकारलं, "मिस जेनेट मायकेल." 40च्या सुमाराची ख्रिश्चन महिला अदबीनं पुढं आली. तिलाही बोटीवर चढण्याची परवानगी मिळाली. "थँक्यू सर," असं म्हणून हसत हसत तीही बोटीवर चढली. 3 वर्षापूर्वी जर यदाकदाचित लालाजींनी प्रकरण पोलिसांत नोंदवलं असतं तर मुंबईच्या पोलिसांनी रिचर्ड मायकेल आणि जेनेट मायकेल यांना अडवून धरलं असतं. कदाचित त्यांना पोलिसांनी पकडलं असतं तर वृत्तपत्रांना एक सनसनाटी बातमी मिळाली असती. ललितपूरच्या फौजदारी कोर्टात एका अल्पवयीन मुलाला पळवून नेणारी महाभयंकर स्त्री म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात निर्मल देवींना बसावं लागलं असतं. पण ती भीती, ते भय आता उरलेलं नव्हतं. 3 वर्ष उलटली होती. किशोर चांगलाच उंच नि धिप्पाड झाला होता. बोलण्या चालण्यात ख्रिस्ती ढब रुळली होती. अदबशीर विनम्र निर्मल देवींना गुडघ्या इतके लांब केस केव्हाच छाटले होते. निर्मल देवींनी गुडघ्या इतके लांब केस केव्हाच छाटले होते. बॉबकट केला होता. त्यांनी पांढरा फ्रॉक घातला होता. पायात स्किन कलरचे स्टॉकिंग्ज आणि उंच टाचेच्या बुटांचा त्यांना बराच सराव झाला होता. बोटीवर पाय ठेवताच जेनेट मायकेलनं गळ्यातल्या नाजूक क्रॉसला स्पर्श करून म्हटलं, "ओ लॉर्ड, फॉर द फर्स्ट टाइम वी आर सेलिंग ओव्हरसीज. डू यू प्रोटेक्ट अस अँड ऑल ऑन द बोर्ड." सेकंड क्लासच्या केबिनवर त्या दोघांच्या नावाचं लेबल ओझोन वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर फडफडत होतं. मागून बोटीच्या कुलीनं त्यांचं लगेज वर चढवलं. केबिनमध्ये
सर्व सामान व्यवस्थित लावलं. रिचर्डनं आपल्या टायची गाठ किंचित सैल केली आणि म्हटलं, मम्मी, आय ॲम व्हेरी सॉरी टू लिव्ह माय मदरलँड. मी टू, सद्गदित स्वरात जेनेट म्हणाली आणि तिनं छोट्याशा रुमालानं डोळ्यांच्या कडा टिपला. सारे प्रवासी येताच बोटीची शिडी काढून घेण्यात आली. कस्टम अधिकाऱ्यानं बोटीच्या कप्तानाला ग्रीन सिग्नल दिला. कप्तानानं आदेश देताच बोंगा झाला. लंगर वर ओढला गेला आणि हळूहळू बोट किनाऱ्यापासून अलग झाली. बघता बघता ती गतिमान होऊन खूपच दूर झाली. ताजमहाल हॉटेलचा डोम आता छत्री एवढा लहान दिसू लागला. अनेक प्रवाशांना निरोप द्यायला आलेली मंडळी बराच वेळ रुमाल हलवत बंदरावर उभी राहून परतली. डेकवरची त्यांची माणसंही आपापल्या जागी परतली. पण अद्याप रिचर्ड व जेनेट केबिन समोरच्या छोट्याशा गच्चीत गेटवेकडं साश्रू नयनांनी पाहत उभी होती. त्यांना पोचवायला कोणीच आलं नव्हतं. कोण येणार? 3 वर्षापूर्वीच ती दोघं मरून गेली आहेत असंच सर्वांना वाटत होतं. बोटीच्या प्रवासात त्या दोघांना 3 वर्षापूर्वीचा तो प्रवास आठवू लागला. ललितपूरच्या स्टेशनवर मध्यरात्रीच्या सुमारास हावरा एक्सप्रेस प्रखर दिव्याचा जोर टाकीत धडधड करीत स्टेशनात शिरली. निर्मल देवी आणि किशोर गाडीत चढले. मुद्दाम थर्ड क्लासमध्ये, कोणी ओळखू नये हा हेतू. 4 दिवस वास्तव्य कलकत्त्यात होतं. 5व्या दिवशी कलकत्ता सोडलं आणि कटक, विजयापट्टण, राजमहेंद्री मार्गे मद्रासला येऊन पोचले. मद्रासमध्ये 2 दिवस विश्रांती घेऊन त्या दोघांनी त्रिवेंद्रम गाठलं. लालाजींचे स्नेही सर जॉन मॅथ्यूस ज्यावेळी ललितपूरला आले त्यावेळी त्यांनी निर्मल देवींना त्रिवेंद्रमच्या मिशन स्कूलबाबत बरीचशी माहिती दिली होती. शिवाय त्रिवेंद्रमला आल्यानंतर त्यांनी तेथील मिशनऱ्यांजवळ निर्मल देवींच्या विषयी गौरवोद्गार काढले होते. तेव्हा सर जॉन मॅथ्यूस साहेबांची ओळख सांगताच मिशन हायस्कूलच्या प्रिन्सिपॉल साहेबांनी निर्मल देवींचं स्वागत केलं अन तेही मोठ्या आदरानं. मी इथं आपल्याला थोडा त्रास देण्यासाठी आले आहे, निर्मल देवी म्हणाल्या. बोला मॅडम, आम्ही आपली कोणती सेवा करू शकतो? मिशनरी रिवाजात ते उत्तरले. हा माझा मुलगा किशोर. याला तुमच्या हायस्कूलात दाखल करून घ्यावा. अगदी आनंदानं घेतलं असतं, पण त्यात एक अडचण आहे मॅडम. कोणती? ख्रिश्चनांव्यतिरिक्त अन्य कोणाही विद्यार्थ्याला प्रवेश द्यायचा नाही असा चर्च काउन्सिलचा आदेश आहे आम्हाला. वी कॅनॉट ॲड, शुड नॉट ब्रेक द रूल्स. एक स्पेशल केस असं समजून घ्यावं. व्हेरी सॉरी, रूल्स कॅनॉट बी चेंज्ड. मग याला मार्ग एकच, पण तो तुम्हाला कितपत रुचतो हा प्रश्न आहे. कोणता? विद्यार्थ्यानं ख्रिस्ती व्हावं. निर्मल देवींनी किशोरकडे पाहिलं. त्याचं तोंड गोरोमोरं झालं होतं. चेहऱ्यावर नाखुशी व्यक्त झाली होती. निर्मल देवी विचारात पडल्या. त्यांच्याकडं निर्णयाची अपेक्षा करून पाहत राहिलेले प्रिन्सिपॉल म्हणाले, असं करा, इतक्या दुरून तुम्ही आला आहात, 2 दिवस आमच्याकडे राहा, शांत चित्तानं विचार करा अन मगच निर्णय घ्या, ते बरं होईल. आम्ही सक्ती कोणावर कधी केली नाही अन करणारही नाही. आपल्या इच्छेचा प्रश्न आहे. थँक्यू सर, आम्ही विचार करू. मिशन हायस्कूलचं आवार फारच प्रचंड होतं. शिक्षकांना राहण्यासाठी टुमदार छोटे छोटे बंगले होते. मंगलोरी कौलाचे, पांढऱ्या भिंतीचे, दारांना मच्छर प्रतिबंधक जाळ्या लावलेल्या, आत षटकोनी टाईल्स बसवलेली स्वच्छ फरशी. निर्मल देवी आणि किशोर यांची असल्याच एका बंगलीत राहण्याची सोय केली होती. खानसाम्यानं रात्री इंग्रजी पद्धतीनं जेवण आणलं. जेवणानंतर बंगल्याच्या वरांड्यात खुर्च्या ओढल्या. किशोर समोर, निर्मल देवी बसल्या. किशोर
आपण इथपर्यंत का आलोत? मला खूप खूप शिकवणार आहात तुम्ही. नुसतं इथंच नाही तर तुझ्या उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला देखील न्यायचा हेतू आहे माझा. पण मम्मी, मी ख्रिश्चन होणार नाही. नाही, मी पण होते ना तुझ्याबरोबर. पण मम्मी, धर्म बदलणं पाप नाही? भाबडेपणानं किशोरनं विचारलं. कुठल्या पुस्तकात वाचलंस तू हे? अरे, जगातले सगळे धर्म पवित्र आहेत. जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसानं सुखानं कसं जगावं हे सांगणारा मार्ग म्हणजेच धर्म. जन्म हा स्टार्टिंग पॉईंट आणि मृत्यू डेड एंड. हे विभिन्न धर्म म्हणजे निरनिराळ्या वाटा आहेत, रस्ते आहेत. ख्रिश्चन झालो म्हणून काय आपण आमूलाग्र बदलणार आहोत थोडेच. फक्त एका भिन्न वाटेनं चालणार. अन हे कशासाठी? तर केवळ तुझ्या उत्कर्षासाठी. माझं काय, सारं संपलं आहे. मी आता जगणार केवळ तुझ्यासाठी. त्या दिवशी माझ्या हातून जी चूक झाली त्या चुकीचं प्रायश्चित्त घ्यायचं आहे मला. तेव्हा मी सांगते, सरळ ऐक. दोघंही उद्या बाप्तिस्मा घेऊ. पण मम्मी, आज ना उद्या आपण जिवंत आहोत नि मी ख्रिश्चन झालोय असं माझ्या बाबांना कळलं तर काय वाटेल? त्यावेळी परत तुला धर्मांतर करून स्वधर्म स्वीकारता येईल. म्हणजे जाणून बुजून आपण या लोकांना फसवणार तर. असं आहे किशोर, आपलं आयुष्य आहे मर्यादित. या अल्पशा आयुष्यात सगळंच काही पदरी पाडून घेता येत नाही. जेवढं मिळेल म्हणजे ज्ञान, ते हवं त्या मार्गाने बेलाशक मिळवावं. मग त्यासाठी धर्मांतर किंवा त्याहूनही अधिक दिव्य करावं लागलं तरी पर्वा नाही. तेव्हा एका उदात्त हेतूनं केलेलं हे धर्मांतर म्हणजे फसवणूक मुळीच नव्हे. पण मला वाटतं मम्मी, आपण माझ्या घरी जाऊ. आबांना सारं समजावून सांगू. मला क्षमा करतील ते. तूही राहा माझ्या गावीच. माझे आबा तसे मोठे दिलदार आहेत. किशोर, 2 वेळचं पोट कुठंही भरेल त्यासाठी का मी यातायात करते आहे? अरे, तू त्या कांचनचा हात पकडलास. तुला कुठल्याही शाळेत गेलास तरी बोट दाखवत राहतील लोक. सावध, भयंकर विद्यार्थी आहे हा. त्यासाठी तू खूप शिकावंस, विद्वान व्हावंस आणि मगच लोक त्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करतील. विचार कर, मी तुझ्या पाठीशी उभी आहे. तुझ्याशी तो प्रसंग घडल्याची मनस्वी लाज वाटते आहे मला. तुझ्या अधोगतीला, बदनामीला मीच कारणीभूत आहे. स्त्री पुरुषांची ओढ काय असते याचं अनाठायी ज्ञान मीच तुला करून दिलं म्हणून तर तू कांचनला धरलीस. पण आता काही वर्ष तो विचार मनात येऊ द्यायचा नाही. मी तर प्रत्यक्ष तुझ्या आईप्रमाणे वागणार आहे. जग म्हणालं असेल एका कोवळ्या मुलाला नादी लावणारी महामाया. पण किशोर, माझ्या प्रमादाचं पुरेपूर प्रायश्चित्त घेणार आहे मी. फक्त तुझी साथ हवी मला. त्यातच तुझा उत्कर्ष सामावलेला आहे. ठीक आहे मम्मी, मी तयार आहे. किशोर आत्मविश्वासानं उद्गारला. माय डिअर सन, असं म्हणून निर्मल देवींनी त्याचा हात हातात घेतला. पण मम्मी, एक विचारू? आता एक का 1000 विचार ना. समज आपण ख्रिस्ती झालो तर आपणावर हे संस्कार इतके भिनतील की कदाचित आपण परत धर्मांतराला तयार देखील होणार नाही. नसे ना का? खरं म्हणशील तर मानवता हाच खरा धर्म. मला जगातले सर्व धर्म आवडतात. ते त्यातल्या उच्च शिकवणुकीसाठी. पण सर्व धर्माची चीड येते ती त्यांच्या प्रसारासाठी. लांछनास्पद मार्गाचा अवलंब करावा या तत्वप्रणालीची. चांगलं आहे ते बेशक सांग ना. सर्वांनी त्याच मार्गानं चला. हा अट्टहास कशासाठी? ज्याला रुचेल ते येतील. मम्मी, पण एक विनंती आहे. बोल. लालाजींनी मला रोज रात्री झोपताना गीतेचा एक श्लोक पाठ कर असं सांगितलं होतं. होय, फार मोठे माणूस आहेत लालाजी. आपण दोघेही पाठ करू. बाप्तिस्मा घेतल्यावरही चालेल ना? अरे, बाप्तिस्मा का घेतो आहोत आपण? सांगितलं ना,
आपल्याला जगाच्या डोळ्यांत धूळ फेकायची आहे. आम्हाला शिकायचं आहे. इंग्लंडला जायचं आहे. बाप्तिस्मा घेऊन हे घडतंय तर घडवायचं. जगाच्या पाठीवरचा कुठलाही धर्म स्वीकारायला माझी एका पायावर तयारी आहे. मात्र त्यात उत्कर्षाचं साधन हवं. उगाच माझी चरपट पंजरी नको. तू आहेस ना तयार? येस. डिसायडेड वन्स फॉर ऑल. दॅट्स व्हेरी गुड. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना प्रिन्सिपॉल साहेबांकडून बंगल्यावर चहासाठी निमंत्रण आलं. बंगल्याच्या गेटपाशीच साहेब त्यांची वाट पाहत उभे होते. गुड मॉर्निंग मिस निर्मल देवी. गुड मॉर्निंग सर. झोप कशी काय झाली? वंडरफुल. आमचा कॅम्पस आवडला? अहो, हे काय विचारायला हवं. मला तर माझं बालपणच आठवलं इथं. म्हणजे तुमचं जन्मठिकाण समुद्रकिनारी आहे वाटतं. हो ना, कालोखेडा, रत्नागिरीच्या अगदी जवळ. ओ आय सी. शिवाय मला ही हवा फार मानवते. दॅट्स नाईस. हां, काय किशोर, तुला आवडली का जागा? येस सर, ब्युटिफुल सराउंडिंग. मग चहापान झालं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि धूर्त प्रिन्सिपॉल साहेबांनी नंतर हळूच विचारलं, आपण ललितपूरला रमला होतात असं सर जॉन मला म्हणल्याचं आठवतं. मग असं एकाएकी तिथली संस्था सोडून येण्याचं कारण विचारलं तर राग नाही ना येणार तुम्हाला? त्याचं असं झालं सर. किशोरकडे पाहत निर्मल देवी म्हणाल्या, या माझ्या मुलाच्या हातून एक लहानशी चूक घडली. निर्मल देवींनी कांचन प्रकरण सरळ सांगून टाकलं. अन शेवटी त्या म्हणाल्या, अहो, या वयात अशी चूक झाली आणि त्यासाठी त्याला संस्थेतून काढून टाकण्याचं कारस्थान काही दुष्टांनी रचलं. मग याच्या भवितव्यासाठी आम्हाला तेथून न सांगता निघून यावं लागलं. न सांगता? दॅट इज बॅड. दे मे कम हिअर. नाही सर, ते इथे येऊ शकणार नाहीत. का नाही? त्याचं असं आहे, ते आले तर या मुलाचं भवितव्य बर्बाद करतील अन माझंही. म्हणून आपल्याला देखील विनंती करायची आहे. कसली? आम्ही बाप्तिस्मा घ्यायला तयार आहोत, पण आम्ही बाप्तिस्मा घेतलेली हकीकत गुप्त राहावी, कोणालाही कळू नये. असं तुम्हाला का वाटतं? त्याचं असं आहे सर, आमच्या घराण्यातली माणसं आहेत कर्मठ. त्यांना आम्ही धर्मांतर केल्याचं कळलं तर अतोनात दुःख होईल. त्यापेक्षा त्यांना आमचा ठाव ठिकाणा आणि आम्ही केलेलं धर्मांतर न कळलेलंच बरं नाही का? यू आर राईट इन वन वे, बट आपल्याला ही बाब गुप्त ठेवण्याला कठीण वाटत असेल तर स्पष्ट सांगावं, म्हणजे आम्हाला अन्य ठिकाणी जाऊन या मुलाच्या शिक्षणाची सोय तरी करता येईल. आता मात्र प्रिन्सिपल साहेब विचारात पडले. 2 माणसं स्वखुशीनं धर्मांतर करताहेत, तेवढंच पुण्य आपल्या पदरी पडतंय. मग त्यांना जास्त ओढून धरण्यात काय अर्थ आहे? यांचं धर्मांतर आणि ते इथं आल्याचं कुणाला सांगण्यानं आपला असा काय मोठा फायदा होणार आहे? आणि न सांगण्यात तोटा तरी काय आहे? उद्या जर यदाकदाचित कळलंच तर त्याचा आम्हाला काय आहे सोयरसूतक? प्रिन्सिपल साहेबांनी पाईप पेटवला. वास्तविक पाहता त्यांना त्यावेळी धूम्रपानाची लहर मुळीच नव्हती. केवळ विचार करून उत्तर द्यायला थोडीशी उसंत हवी होती, म्हणून पाईपमध्ये तंबाखू भरणं, तो बोटाने आत दाबणं अन नंतर पेटवणं, यात जेवढा वेळ जाईल तेवढं हवं होतं. 3ऱ्या काडीला पाईप पेटला तेव्हा एक जोरदार दम मारून प्रिन्सिपल साहेब म्हणाले, इट इज रॅदर रिस्की, बट आय विल ट्राय माय बेस्ट टू कीप इट ए सिक्रेट. हे जरा धोक्याचंच आहे, पण मी हे गुप्त ठेवण्याची शिकस्त करीन. निर्मल देवींना तरी दुसरं काय हवं होतं? त्या हर्षोन्मिलित होऊन उद्गारल्या, व्हेरी काइंड ऑफ यू सर. लगेच त्रिवेंद्रमच्या चर्चमध्ये निरोप गेला. धर्मांतराच्या धार्मिक विधीची तयारी झाली. प्रिन्सिपॉल स्वतः धार्मिक विधीच्या वेळी उपस्थित होते. जिजसच्या
संगमरवरी प्रतिमेभोवती मेणबत्त्या प्रज्वलित झाल्या होत्या. चर्चवरची घंटा निनादत होती. आजपर्यंत या चर्चमध्ये ज्यांनी ज्यांनी म्हणून धर्मांतर केलं त्यांना धर्माचा अर्थ ठाऊक होता की नाही कोण जाणे, पण आज इथं 2 डोळस माणसं धर्मांतर करून घेण्यासाठी आली होती. सारा विधी यथासांग पार पडला. निर्मल देवी मिस जेनेट मायकेल झाल्या अन किशोर रिचर्ड मायकेल. पुढं 4 दिवसांनी निर्मल देवींनी आपले गुडघ्या इतके लांब केस छाटून घेतले, साड्या बॅगेत भरून टाकल्या आणि पांढरे फ्रॉक स्कर्ट शिवून घेतले. आहारात देखील बदल घडला. पण हे 4 दिवस रिचर्ड मायकेल मात्र काहीसा अबोल होता. रविवार तो खूप उशिरा उठायचा नेहमीच, पण या रविवारी 6 वाजताच त्याला जेनेटनं उठवलं. रिचर्ड, रिचर्ड, गेट अप. मम्मी, मला तू रिचर्ड म्हणू नकोस. उठता उठता तो म्हणाला. अरे नको, कसं तोंडात बसायला हवं ना. बाहेर म्हण खुशाल, पण आपण दोघं असताना मात्र मला किशोर म्हणत जा. चुकेल रे सारं. इथल्या लोकांना वाटायला हवं ना आपण त्यांच्याशी संपूर्ण एकरूप झालो आहोत. बर, मला आज लवकर का उठवलंस? अरे आज चर्चला जायला हवंय. चर्चला? हो, रविवारची प्रार्थना कुणीही चुकवत नाही इथं. मम्मी, मला कसंसंच वाटतंय. आईची बाबांची आठवण येते. खरंय, शेवटी माणूस हा माणूसच आहे. पण थोडे दिवस थांब. मी काही तुझ्या मातापित्यापासून कायमची ताटातूट करणार नाही. तुला एकदा पदवीधर केलं की संपलं, आणि तेही इंग्लंडमध्ये. काय, इंग्लंडला जायचं? हो किशोर, आय एम सॉरी. रिचर्ड, वी विल डेफिनेटली गो टू इंग्लंड. पण ते कसं शक्य आहे मम्मी? त्यासाठीच तर हा आटापिटा सुरू आहे माझा. विश्वास बाळग, आपण नक्की जाणार इंग्लंडला. पण मला आई बाबांची आठवण येते, त्याला काय करू? विसरण्याचा प्रयत्न कर. हे बघ, तुझ्यावर असला घाणेरडा आरोप घेऊन तू घरी गेलास तर त्यांना किती बरं दुःख होईल. शिवाय आपण त्या चिठ्ठीनं सर्वांचीच दिशाभूल केली आहे. थोडे दिवस शोक करतील आणि विसरूनही जातील. जग रहाटी फार प्रचंड आहे. कोण कोणासाठी थांबत नाही. आपण इंग्लंडला जाऊ. तू तिथं पदवीधर हो आणि मग खुशाल परत धर्मांतर करून आपल्या घरी जा. अगर कुठं? अगर ललितपूरला लालाजींच्या संस्थेत अध्यापक हो. लालाजी परत घेतील? जरूर. तो माणूस फार निराळा आहे. आनंदानं परत घेतील. आणि तू माझं काय घेऊन बसलास? माझं इच्छित पूर्ण झालं की मोकळी झाले. मी कुठेही जाईन. आज त्याचा विचार करायचं मुळीच कारण नाही. उठ, उशीर होतोय. आंघोळ आटोप. आरशासमोर उभं राहून जेनेट बॉबकटवरून हळूवार ब्रश फिरवीत राहिल्या. त्या दिवशी चर्चमध्ये जमलेल्या अनेक ख्रिश्चनांशी जेनेट आणि रिचर्ड मायकेल यांची ओळख करून देण्यात आली. दोघांचंही व्यक्तिमत्व प्रसन्न, उजळ रंग यामुळे दाक्षिणात्यांच्या त्या कृष्णवर्णीय समूहात ही दोघं भलतीच उठून दिसत होती. पण रात्री किशोरला काही केल्या झोप येईना. त्याला आठवली ती चिंचणीची भवानी मातेची यात्रा. किशोरचे वडील रघुनाथराव देसाई, गावाचे इनामदार, दरवर्षी भवानी मातेची यात्रा भरत असे आणि यात्रेच्या दिवशी पहाटे पंचामृताचा अभिषेक व्हायचा तो इनामदारांच्या हस्ते. पिढ्यानपिढ्या हा मान त्यांच्या घराण्यात चालत आला होता. हिंदुस्थानात कुठेही असले तरी इनामदारांना यात्रेच्या दिवशी चिंचणीला हजर राहणं भाग असे. रघुनाथरावांच्या मागं तो मान किशोरचा होता आणि किशोरला केव्हा ना केव्हा या भूमिगत अवस्थेतून प्रकट व्हावं लागणार होतं. पण त्यावेळी तो ख्रिश्चन झाला आहे असं वाटल्यावर केवढा प्रचंड गहजब उडेल याची त्याला जाणीव होऊ लागली. आपल्या हातून खरंच अक्षम्य अपराध घडला आहे. त्या चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे आत्महत्या करून मोकळे झालो असतो तरी चाललं असतं. पण आता हा धर्मांतराचा मम्मीच्या दृष्टीने नसला तरी जगाच्या दृष्टीनं कधीही न धुतला पुसला जाणारा असा कलंक आहे. काय करू?
किशोरला काही सुचेना. रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या तो ओक्साबोक्शी रडू लागला. रिचर्ड कानावर नको नको वाटणाऱ्या त्या नावानं निर्मल देवींनी हाक मारली. किशोरनं उत्तर दिलं नाही. तो रडतच राहिला. तेव्हा आपल्या कॉटवरून उठून निर्मल देवी त्याच्या कॉटवर आल्या. कसं काय, असं काय वेड्यासारखं करतोस? माझ्या मनाला किती यातना होतात कसं सांगू मी. कल्पना आहे मला, पण माझं स्वप्न तू अर्ध्यातच का धुळीला मिळवणार? त्याच्या पाठीवरून हात फिरवीत निर्मल देवी म्हणाल्या. कित्येक दिवसांनी निर्मल देवींनी आज प्रथमच स्पर्श केला होता. दोघं एकत्रच होते ललितपूर सोडल्यापासून, पण निर्मल देवी कटाक्षानं त्याचा स्पर्श टाळत होत्या. पण आताची त्याची अगतिकता पाहून त्यांना राहावेना. त्यांनी त्याच्या पाठीवर हात फिरवायला सुरुवात केली. पाठीवरून तोच हात फिरत होता. ललितपुरात त्या रात्री किशोरला जीव गुदमरविणारं आलिंगन देणारे तेच हात होते. पण त्यांमधल्या स्पर्शात केवढा बदल घडला होता. आताचा स्पर्श अगदीच भिन्न होता. स्विमिंग टँकवर केस कोरडे करताना घडलेला स्पर्श, ललित नदी ओलांडून पैल तीरावर जाताना घडलेला स्पर्श आणि त्या रात्रीचा स्पर्श यांत आणि आजच्या स्पर्शात जमीन आसमानाची तफावत होती. तो स्पर्श सूर्यप्रकाशासारखा प्रखर होता, सर्वांगातून प्रवाह निर्माण करणारा, आणि आजचा चंद्रकिरणासारखा शीतल कोमल. लहानपणी आई असाच पाठीवर हात फिरवायची, पण इथं आई नाही, मम्मी आहे. मम्मी, आई असं म्हणून किशोर उठून बसला. निर्मल देवींना काय घडतंय याची पुरेपूर जाणीव होती. बाळ किशोर, आई असा शोक आणखी किती दिवस करणार? मला पटतंय की मोह आवरला पाहिजे. मी एवढ्यात घरी परत जाता कामा नये, पण काय करू? सारखी आई स्वप्नात येते. निदान मी जिवंत आहे एवढं तरी तिला कळावं मम्मी. मग नेमके तुला इथं शोधत येतील. नाही, पण आपण असं करू, मी माझ्या हस्ताक्षरात आईला पत्र पाठवतो. काय म्हणून? मी जिवंत आहे, तुला 1-2 वर्षात भेटेन असं. 1-2 नाही, 5 वर्षाचा आकडा घालावा लागेल. चालेल, पण मी मरून गेलो असं तिला सारखं वाटत राहिलं तर ती 4-6 महिने देखील जिवंत राहणार नाही. निदान 5 वर्ष तरी माझ्या वाटेकरं डोळे लावून राहील. जिवंत आहे असं वाटलं तर. ठीक, पण पत्रात आपण कुठं आहोत याचा ओझरता देखील उल्लेख होता कामा नये. नाही करणार, वचन देतो. किशोरनं पत्र लिहिलं. त्यात त्याने लिहिलं की पहिल्या पत्राप्रमाणे आम्ही आत्महत्या करणार होतो, पण आता विचार बदलला आहे. मी खूप खूप शिकणार आहे आणि 5 वर्षांनी परत तुला भेटायला येणार, नक्की येणार. आबांच्या प्रकृतीची काळजी घे. मी अगदी सुखरूप आहे. तुझाच किशोर. किशोरनं पत्र लिहून निर्मल देवींकडे दिलं. मग आता शांत झोप पाहू, त्यांनी त्याला सांगितलं. किशोर झोपला, पण मध्यरात्री पुन्हा त्याला अचानक जाग आली. 5 वर्ष आईच्या दर्शनाशिवाय कंटायची, असं मी कोणतं मोठं पाप केलंय की माझी आई मला अगदी त्याज्य मानेल? आई, माझी आई मला क्षमा केल्याशिवाय राहणार नाही. मी आईकडं जाणार. मम्मी म्हणते 5 वर्ष थांबायचं. इतके दिवस थांबणं मला शक्य नाही. हवं तर आईला भेटून परत इथं येईन, पण ही मम्मी त्याला परवानगी देणार नाही, कधीच नाही परवानगी देणार. तो हळूच उठला, पायात चप्पल सरकवल्या आणि हळूच दाराची कडी काढली. दार उघडून तो बाहेर आला. थपकत थपकत तो मिशन हायस्कूलच्या कंपाऊंडमधून चालू लागला. जवळच समुद्रकिनारा होता. किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा मध्यरात्री देखील रेडियमसारख्या चमकत होत्या. नारळीच्या पानांची सळसळ होत होती. किशोर झपाट्यानं चालत राहिला. अंधारात एकटा. हायस्कूलचं आवार संपलं. आता गेटमधून बाहेर पडायचं. वॉचमन गुडूप झोपी गेला होता. इतक्या मध्यरात्री सापा किरड्यांत कोण येतो तिथं चोर मरायला? किशोरनं फाटक उघडलं आणि एकदम स्टेशनच्या रस्त्यानं धूम ठोकायचं ठरवलं.
पण तो फाटक बंद करीत असतानाच अंधारातून पुढं येऊन निर्मल देवींनी त्याचा हात धरला. किशोरची पावलं जमिनीला खिळली. जायचंच आहे का? जा तर, मी येते तुला पोचवायला. मम्मी. किशोर, मग ते पत्र लिहायचं नाटक का केलंस? किशोर मान खाली घालूनच उभा. हे बघ किशोर, पुन्हा निर्मल देवी म्हणाल्या, तुला जायचं असेल तर मी रोखू शकणार नाही, पण लक्षात ठेव, तू निघून गेलास की मी क्षणभर देखील जिवंत राहणार नाही. तुझं ललितपूरला पाठवलेलं पत्र खरं होईल. केवळ तुझा उत्कर्ष व्हावा म्हणून मी हा अडवळणी मार्ग स्वीकारला आहे. तू खुशाल जाऊ शकतोस. बॅगेत तुझे कपडे घे भरून, पैसे घे माझ्याजवळचे आणि बेशक जा, पण असा चोरट्यासारखा मात्र जाऊ नकोस, समजलं? मम्मी, मला कळेनासं झालंय. काय करावं? खोटं बोलतोस. तुला जायचं आहे, बेशक जा. समोरचा सागर मला कायमची विश्रांती द्यायला समर्थ आहे, पण मरताना माझा आत्मा अतृप्तच राहणार, हातून घडलेल्या प्रमादाचं परिमार्जन झालं नाही म्हणून. समुद्राच्या लाटा खडकावर आपटून फेसाळत होत्या. फॉस्फरसच्या अंशानं त्या लकाकत होत्या. खाडीचा भिजट दर्प नाकात शिरत होता. ओझोन वाऱ्यानं वरची उंच नारळीची पानं सळसळत होती. दूर समुद्रातून चाललेल्या बोटीचा प्रकाश अंधुक दिसत होता. किशोर दिडमूड होऊन उभा होता. काय बोलावं त्याला सुचत नव्हतं. उलटसुलट विचारांच्या लाटा मनात निर्माण होत होत्या. निर्मल देवी त्याच्यासमोर उभ्या होत्या. मम्मी. किशोर त्यांच्याजवळ आला अन त्यांचा हात हातात घेत म्हणाला, मम्मी, मला माझ्या आई इतकी तूही हवी आहेस. आणि त्यावेळी त्याच्या हातावर निर्मल देवींचे अश्रू सांडले. त्या खाली बसल्या अन हुंदके देऊन रडू लागल्या. किशोरनं त्यांना हाताला धरून बंगल्यावर आणलं आणि तो निर्धारानं म्हणाला, मम्मी, यापुढं मी तुला सोडून कुठं जाणार नाही, अगदी माझ्या आईची शपथ. आणि किशोरनं ती शपथ तंतोतंत पाळली होती. निर्मल देवींपासून दूर होण्याचं कधीच मनात येऊ दिलं नाही. सिनियर केम्ब्रिजच्या परीक्षेत त्याचा पहिला नंबर आला. त्याची तीव्र स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता पाहून चर्च कौन्सिलनं त्याला परदेश गमनाला इंग्लंडला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्रिवेंद्रमच्या वातावरणात ती दोघे इतकी एकरूप झाली होती की त्रिवेंद्रम सोडताना देखील त्यांचे डोळे पाणावले होते. पदव्युत्तर अभ्यासासाठी आपणही इंग्लंडला जाण्याची वर्णी निर्मल देवींनी केव्हाच लावून ठेवली होती. क्वीन एलिझाबेथ या प्रचंड युरोपाभिमुख बोटीवर लेबल फडफड करीत होतं. त्यावर नावं होती, मिस जेनेट अँड रिचर्ड मायकेल, बॉम्बे टू लंडन. प्रकरण 9 येथे समाप्त. वादळ वारं. बाबा कदम.